मिड डे कॉल जो दिला गेला, तो याच्याकरता दिला गेला, की मला धावपट्टी दिसत नाही आहे. त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा. मग त्या पायलटनी ते लँड का केलं नाही? दोन्ही पायलट कसे बदलले गेले? काही पायलट ट्रॅफिकमध्ये अडले होते. सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत 2-4 विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला गेट नंबर 8 मधून. त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते. आणि त्यावेळेस सुद्धा ट्रॅफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्रॅफिकच्या अडथळ्याचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान नादुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न-विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत. आता सी-आय-डी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत, तशी चौकशी सुरू पण आहे. पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे. स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे, की हे काय आहे? हा घात आहे, की घातपात घडवून आणलाय, की अपघात आहे? मला कोणावर शंका घ्यायची नाहीये. पण माझ्या शंकेचं निराकरण पण व्हावं